गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात RRCच्या सर्व दर्शकांचं मी मानसी स्वागत करते. दर्शकांनो, सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. आजचे दिनविशेष जाणून घेऊन पाहूयात 8 मे दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घडामोडी. इसवी सन 1576 साली मेवाड शासक महाराणा प्रताप यांनी मुघल शासक बादशाह अकबर यांच्यात हल्दीघाटीचे युद्ध झाले. सन 1653 साली विश्वविख्यात जागतिक वारसास्थळांच्या यादीत नोंदल्या गेलेली ऐतिहासिक वास्तू ताजमहलची निर्मिती जवळपास 22 वर्षांनंतर पूर्ण झाली. इसवी सन 1874 साली ब्रिटिशकालीन भारतातील मुंबई प्रांतात प्रथम घोड्यांची ट्राम सेवा सुरू करण्यात आली. सन 1955 साली पश्चिम जर्मनी देशाचा नाटो मध्ये समावेश करण्यात आला. इसवी सन 1975 साली विजेवर चालणारी टंकलेखन मशीन तयार करण्यात आली. सन 2003 साली अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी गुगलने इंटरनेट प्रोग्राम ॲडसेन्स सादर केला. इसवी सन 2009 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर पाण्याचा शोध लावण्यासाठी आपला टोही नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला. सन 2012 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी समलैंगिक विवाह करण्यास आपली अनुमती दिली. आता आपण पाहूयात 8 मे या दिवशी झालेले जन्मदिवस, जयंती, वाढदिवस. इसवी सन 1540 साली तत्कालीन राजस्थानमधील मेवाड प्रांताचे शासक महाराजा महाराणा प्रताप उर्फ प्रतापसिंह प्रथम यांचा जन्मदिन. सन 1814 साली इंग्रजी प्रसिद्ध भाषिक, मराठी व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्मदिन. इसवी सन 1836 साली फ्रेंच नेत्ररोग विशेषज्ञ फर्डिनेंड मेनोयार यांचा जन्मदिन. सन 1866 साली भारतीय समाज सुधारक व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सदस्य व नेता तसंच भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेता तसंच भारत सेवक समाजाचे संस्थापक नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्मदिन. इसवी सन 1896 साली स्वातंत्र्य सैनिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेता व शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक केशवराव मारुतराव जेथे यांचा जन्मदिन. सन 1928 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी समाजवादी कामगार नेते, लेखक व समाजवादी अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्मदिन. इसवी सन 1935 साली सुप्रसिद्ध भारतीय कवयित्री स्नेहमयी चौधरी यांचा जन्मदिन. 8 मे या दिवशी झालेले मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतिदिन. सन 1919 साली ब्रिटिश भारतातील तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या कोकण प्रदेशातील आणि कट्टर ख्रिश्चन धर्माचे प्रसिद्ध चित्पावण ब्राह्मण समाजातील एक मराठी कवी नारायण वामन टिळक यांचे निधन. इसवी सन 1959 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतातील महाराष्ट्रीयन सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक तसंच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचं निधन. सन 1959 साली दक्षिण आफ्रिकेतील हिंदी विषयाचे प्राध्यापक व महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय तसंच राष्ट्रवादी हिंदी आणि आर्य सामाजिक भारतीय स्वामी भवानी दयाल संन्यासी यांचे निधन. इसवी सन 1986 साली माउंट एव्हरेस्ट आणि हिमालय पर्वत यासारख्या उंच पर्वतांचे शिखर सर करणारे पहिले गिर्यारोहक व्यक्ती तेनजिंग नॉर्गे यांचे निधन. इसवी सन 1995 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार, लेखक आणि स्वातंत्र्य सैनिक कन्हैयालाल मिश्र प्रभाकर यांचे निधन. इसवी सन 1998 साली प्रसिद्ध भारतीय गझल पार्श्वगायक व अभिनेते तलत महमूद यांचे निधन. सन 2004 साली चेचेन्या येथे झालेल्या विस्फोटात तेथील राष्ट्रपती अहमद कादेराव यांचे निधन. इसवी सन 2008 साली हिंदुस्थान संगीतातील संगीत नाटक पुरस्कार सन्मानित भारतीय किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक फिरोज दस्तूर यांचे निधन. सन 2014 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य व आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री नेदुरमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन. दर्शकांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आज आपण आजचे दिनविशेष जाणून घेऊन केली. आता आजचे राशी भविष्य जाणून घेऊयात पंडित सुदर्शन शर्मा यांच्याकडून. जय हो, नमस्कार. गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत है. आप देख रहे हैं राशि भविष्य. मैं हूं पंडित सुदर्शन शर्मा. आइए जानते हैं सोमवार 9 मई 2022 को सितारों के संदेश हमें क्या मिल रहे हैं. सबसे पहले मेष राशि. प्रभावशाली सज्जनों का विश्वास आप खो सकते हैं. छोटी सी परेशानी पर बहुत ज़्यादा उत्तेजित नहीं होना चाहिए.
क्रोध और हठ की जो प्रवृत्ति है वो आपके लिए घातक हो सकती है। वृषभ, व्यापारी वर्ग का कारोबार बढ़ाने में सफलता उन्हें मिलेगी। दिमाग अनुकूलता की तरफ बढ़ रहा है। अचानक यात्रा के परिणाम भी अच्छे निकलेंगे। मिथुन, रुके कार्य प्रगति पर है। वस्त्र आभूषण आदि की खरीदारी हो सकती है। व्यापार में पूंजी लगाना आपके लिए श्रेयस्कर है। दोस्तों के साथ टाइम अच्छा गुजरेगा। कर्क, वातावरण उत्साही रहेगा। कुछ खास नहीं होगा लेकिन जीवन यापन सुविधा संपन्न हो रहा है। स्वजनों से सहयोग की अपेक्षा भी आप कर सकते हैं। सिंह राशि, वैचारिक मतभेद रहेंगे। शरीर स्वास्थ्य का ध्यान देना जरूरी है। जारी कार्य में बाधा आ सकती है। संकोच छोड़कर दूसरों से मिले और अपनी बात को खुल करके रखें। कन्या, किसी पुराने प्रोजेक्ट पर फिर से काम शुरू होने के आसार है। समय को परिवार के हिसाब से ढाले तो अच्छा रहेगा। समय बिताएं परिवार के साथ। मन में खुशहाली का वातावरण रहेगा। तुला, रचनात्मक कार्य बन रहे हैं। राजकीय सेवारतों की पदोन्नति जो है वो मनचाही स्थान पर हो सकती है। लंबित योजनाएं बन सकती है और उसे आप आकार दे सकते हैं। हाई प्रोफाइल लोगों से मिलने का अवसर मिलेगा। वृश्चिक, धार्मिक क्रियाकलाप बन रहे हैं। अध्यात्म के प्रति आपकी रुचि और ज़्यादा बढ़ेगी। मानसिक स्थिरता भी अध्यात्म के कारण से ही आप पर आएगी। दैवीय कृपा भी आप पर बनी रहेगी। धनु, अनसिक्योरिटी से बाहर आए। ह्यूमर का इस्तेमाल करें। अपने तक ही सीमित न रहे। खुल करके अपनी बात रखें। रूटीन को ब्रेक करें। मकर, अपेक्षित प्राप्तियां हो रही है। दाम्पत्य जीवन खुशहाल रहेगा। मन प्रसन्न रहेगा। विवाह कार्यों में गति आ सकती है। बेरोजगारों को रोजगार के अवसर भी मिलेंगे। कुंभ, अच्छे शगुन सामने आ रहे हैं। नए लोगों से मुलाकात हो सकती है। कोई भी पल बेकार न जाने दे। शत्रुओं का शमन हो सकता है। अंत में देखते हैं 12वीं राशि मीन। आपका श्रम, आपकी समझदारी आपके लिए लाभदायी बनेगी। सहयोग मिल रहा है। धन प्राप्ति होगी और आपकी ख्याति भी बढ़ रही है। यह है 12 राशियों का फलादेश सोमवार 9 मई 2022 को। कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः आपसे भेंट करेंगे। ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे। धन्यवाद। जय श्री राम। दर्शकांनो, आत्ताच तुम्ही तुमचे राशी भविष्य पंडित सुदर्शन शर्मा यांच्याकडून जाणून घेतले। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया। संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, सहल, स्पर्धा, तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे। ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रीणच्या माध्यमातून। तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा। सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा। आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका। ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता।
विश्रांतीनंतर RRC नेटवर्कच्या असंख्य दर्शकांचे, जाहिरातदारांचे, हितचिंतकांचे गुड मॉर्निंग अकोलामध्ये खूप खूप स्वागत. आता शिकूयात योगाभ्यास. चला तर श्रद्धा मुकाशी मॅडम यांच्याबरोबर योग शिकूयात. हरिओम तत्सत. गुड मॉर्निंग अकोला ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण आणखीन एक नवीन योगाभ्यास घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे उज्जाई प्राणायाम. उज्जाई प्राणायाम केल्याने आपले शरीर आणि मन, म्हणजे तसं सगळेच प्राणायाम केल्याने आपलं शरीर आणि मन संतुलित राहतं. उज्जाई प्राणायाम केल्यामुळे कंठचे इथे जे आपल्या जेवढ्या ग्लँड्स आहेत आपल्या कंठामध्ये, त्या सगळ्या ग्लँड्सचा मसाज होतो. थायरॉईड ज्यांना आहे त्यांच्याकरता हा अभ्यास अतिशय उत्तम आहे. थायरॉईड ग्लँड्स इथे ज्या असतात त्यांचा मसाज होतो. स्वरयंत्र ज्याला आपण व्हॉइस बॉक्स म्हणू त्याचा मसाज होतो. आणि बाकीच्या ज्या टॉन्सिल्स आहे, थायरॉईड ग्लँड्स आहे, यांचा सगळ्यांचा इथे मसाज होतो. त्याच्याकरता आपल्याला उज्जाई प्राणायाम शिकायचा आहे. तर उज्जाई प्राणायाम कसा करायचा? उज्जाई प्राणायामाकरता बरं हा प्राणायाम केव्हा करायचा? तर हा प्राणायाम तुम्ही 24 तासात केव्हाही करू शकता. या प्राणायामाकरता काही बंधन नाही आहे की आपण उज्जाई प्राणायाम ह्या वेळेला करावा. केव्हाही आपण उज्जाई प्राणायाम करू शकतो. म्हणजे हठयोगामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही उज्जाई प्राणायाम केला तरी चालतो. याच्याकरता वेळेचं बंधन नाही आहे. उज्जाई प्राणायाम करण्याकरता कंठाचा संकोच करावा लागतो. गळा जो आहे तो हा कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो. म्हणजे आपण एखादं थंड म्हणजे विक्सची गोळी समजा खाल्ली आणि ती खाल्ल्यानंतर आपण असं केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला थंड लागतं तो भाग कॉन्ट्रॅक्ट झाला पाहिजे. त्या ठिकाणून आपल्याला श्वास नासिकेनेच घ्यायचा आहे, पण कंठामध्ये अनुभव करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. प्राणायाम करताना नेहमी मान पाठ सरळ ठेवायची आहे. डोळे बंद, शरीर स्थिर, श्वासावर लक्ष. आता आपण उज्जाई प्राणायाम शिकू. कंठाचा संकोच करायचा आहे. लहान मूल झोपल्यावर घोरण्याचा जसा आवाज होतो तशा प्रकारचा आवाज झाला पाहिजे. ठीक आहे, तर करूया उज्जाई प्राणायाम. रिलॅक्स. अशा पद्धतीने उज्जाई प्राणायाम करायचा आहे. छोटे मुलं घोरतात तसा आवाज झाला पाहिजे. आणि जास्त गळ्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे अगदी असं ओढून ताणून नाही करायचंय. सहज श्वास पण नासिकेने घेताना कंठातून त्याचा अनुभव करायचा आहे. हळूहळू जेव्हा आपण या प्राणायामाची सवय करतो तर प्रॅक्टिस नंतर आपल्याला असं लक्षात येईल की आपण एका छोट्या नळीमधून श्वास कंठातून घेतो आहे आणि तिथूनच आपण श्वास सोडतो आहे. हां, पुन्हा एकदा करून बघूया. रिलॅक्स. अशा पद्धतीने हा प्राणायाम करायचा आहे.
वयाच्या 8 वर्षापासून ते वयाच्या कितीही वर्षापर्यंत आपण हा प्राणायाम सगळेजण करू शकतात. याला वयोमर्यादा नाही आहे आणि प्रेग्नंट लेडीजसुद्धा करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना जो प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईड उद्भवण्याची जी शक्यता असते ती पण कमी होते. आणि सगळ्यांनी हा प्राणायाम करायचा आहे, उज्जाई प्राणायाम. आजच्या मालिकेमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन अभ्यासासह. हरिओम तत्सत. आपण आत्ताच योगा शिकलोत. आता आपण जाणून घेऊयात हेल्थ टिप्स. काय आहेत आजच्या हेल्थ टिप्स? हेल्थ टिप्स फॉर गुड मॉर्निंग. तुम्हाला माहीत आहे का चहा घेण्याचे फायदे? कमी होऊ शकतो या गंभीर आजारांचा धोका. चहा हे केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पसंत केले जाणारे पेय आहे. भारताशिवाय चीन आणि जपानमध्येही मोठ्या प्रमाणावर चहा घेतला जातो. पण चहा घेणाऱ्या अनेकांना त्याचे आरोग्यविषयक फायदे माहीत नसतात. चहाच्या फायद्यांसंदर्भात एक अभ्यासात मोठे खुलासे करण्यात आले आहे. चहामध्ये कोणकोणते घटक आढळतात? चहात पॉलिफेनॉल्स, कॅटेचिन, थियाफ्लेविन्स आणि थेरुबिगिन्स हे घटक आढळून येतात. यात इन्फ्लेमेटरी, कॅन्सर विरोधी आणि कार्डिया प्रोटेक्टिव्ह गुण असतात. नव्या रिसर्चनुसार चहा कॅन्सर आणि हृदयाच्या समस्यांचा सामना करण्यात प्रभावी सिद्ध होऊ शकतो. कमी होऊ शकतो या गंभीर आजारांचा धोका. चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारे अँटीऑक्सिडंट्स रक्तातील हानिकारक मॉलिक्युल्स बाहेर काढण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते. USD काउन्सिलच्या मते काळा, हिरवा आणि हर्बल चहामध्ये अधिक प्रमाणात आढळणारा फ्लेवोनॉइड्स आपली इम्युनिटी वाढवून बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनचा सामना करण्यास मदत करतो. याशिवाय चहा डिमोन्शियाचा धोका आणि स्ट्रेस कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे. काय सांगतो रिसर्च? रिसर्चनुसार रोजचा 1 कप चहा स्ट्रोक अथवा हार्ट प्रॉब्लेमचा धोका 4% कमी करू शकतो. याशिवाय तरुणांमधील मृत्यूचा धोकाही 1.5% कमी करू शकतो. मात्र याचबरोबर एक दुसऱ्या अहवालात अधिक गरम चहा प्यायल्याने इसोफेगल कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रेक्षकांनो, आपण जाणून घेतल्यात हेल्थ टिप्स. पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घ्यायची वेळ झाली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा भेटूयात याच ठिकाणी. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. 24 तास मिळवा 100 Mbps ची स्पीड. RRC ब्रॉडबँड. विश्रांतीनंतर आमच्या सर्व प्रेक्षकांचं गुड मॉर्निंग अकोलामध्ये स्वागत. आता आपण शिकूयात सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्लिश स्पीकिंग. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन विथ अ न्यू टॉपिक अँड विथ अ न्यू कन्स्ट्रक्शन. आता आपण मागच्या भागामध्ये शिकलो होतो इन्स्ट्रक्शन्स किंवा ऑर्डर्स किंवा आज्ञा कशा द्यायच्या त्या, ओके, किंवा आपण दुसऱ्यांना कामं सांगतो ना ती कशी सांगायची, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्यांना कामं सांगणे, दुसऱ्यांना हे कर ते कर ते कर सांगणे, तर आपण ते शिकलो होतो मागच्या भागामध्ये. आजच्या भागात मित्रांनो आपण एखादी गोष्ट करत राहा याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते आपण शिकणार आहोत. कन्स्ट्रक्शन खूपच सोपी आहे. अगदी एकच वर्ड वापरून ते अगदी 2-3 वर्ड्समध्ये ते सेंटेन्स बनणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जगातलं सगळ्यात छोटं वाक्य आय एम आहे. येस, सगळ्यात पॉझिटिव्ह सेंटेन्स आय कॅन आहे. ओके, तर सगळ्यात छोटं जे वाक्य आहे, आय कॅन से वाक्य किंवा हे करत राहा कसं म्हणायचं, कीप आणि प्लस आपला जो काही ॲक्शन वर्ड आहे तो आणि त्याला ING लावायचं. कीप ऑन म्हणजे करत राहा. कीप ऑन म्हणजे करत राहा. ओके, जर तुम्ही कीप धिस बुक म्हटलं तर हे बुक ठेव असं येईल. कीप म्हणजे ठेवणे पण होतं, पण आपण काय वापरणार आहोत, कीप ऑन म्हणजे करत राहणे. मग आता त्याचं सेंटेन्स बनवायचं, कीप ऑन यूज करायचं आहे. म्हणजे काय करत राहा, पण काय, मग त्याला पुढे ॲक्शन जोडायची की काय, कोणती ॲक्शन करत राहा.
मग ते सेंटेन्स होईल की हे करत राहा, ते करत राहा. म्हणजे तुम्ही काय सांगणार आहे, लोकांना मोटिवेट करतो आपण की हे करत राहा, ते करत राहा, असं कर, तसं करत राहा. म्हणजे लोकांना आपल्याला सांगायचं आहे की तू हे कंटिन्यू कर. दॅट इज कॉल्ड ॲज कीप ऑन इन इंग्लिश. हे करत राहा किंवा हे कंटिन्यू कर, याला इंग्लिशमध्ये वाक्यरचना आहे कीप ऑन. ओके, तर आपण आपल्या मुलांना तर भरपूर इन्स्ट्रक्शन देतो, नवऱ्याला देतो, आईवडिलांना देतो, शेजार पाजारच्यांना देतो, स्टुडंट्सला देतो, सहकाऱ्यांना देतो, मित्रमैत्रिणींना देतो. तर मग आता ही इन्स्ट्रक्शन इंग्लिशमध्ये कशी द्यायची आहे? इन्स्ट्रक्शन आहे किंवा सुझाव आहे असं समजा तुम्ही, पण आपण ते दुसऱ्याला सांगणार आहोत की करत राहा तू. मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी म्हणत असते कीप अप द गुड वर्क. कीप अप द गुड वर्क म्हणजे चांगलं काम करत राहा. ओके, तर फक्त कीप वापरलं तर वेगळा अर्थ होतो, कीप अप वापरलं तर वेगळा अर्थ होतो, आणि आपण जे यूज करणार आहोत ते आहे कीप ऑन. ओके, तर कीप ऑन पासून आता वाक्य कसे बनवायचे आहेत ते पाहूया आपण. कीप ऑन लिसनिंग इंग्लिश, रोज इंग्लिश ऐकत राहा. कीप ऑन रायटिंग सेंटेन्सेस. ओके, कीप ऑन रायटिंग एवढंही बोललं तरी चालेल, लिहित राहा. कीप ऑन लिसनिंग ऐकत राहा. कीप ऑन रीडिंग वाचत राहा. कीप ऑन वॉचिंग आवर प्रोग्राम, आमचा प्रोग्राम रोज बघत राहा. कीप ऑन रिपीटिंग, जे मी शिकवते ते रिपीट करत राहा. कीप ऑन रिपीटिंग द सेंटेन्सेस. ओके, जे मी तुम्हाला वाक्य सांगते ते रिपीट करत राहा. कीप ऑन लिसनिंग गुड म्युझिक, चांगलं म्युझिक ऐकत राहा. कीप ऑन वॉचिंग स्टोरीज बघत राहा. कीप ऑन रीडिंग नॉवेल्स, तुम्ही नॉवेल्स किंवा कादंबऱ्या जे आहे ते वाचत राहा. जितकं तुम्ही वाचाल इंग्लिश तेवढं तुमची वोकॅब्लरी वाढेल, आणि वाचल्यामुळे, ऐकल्यामुळे, रिपीट केल्यामुळे आणि लिहिल्यामुळे या चारही स्टेप्समुळे चारही साईडनी तुमच्या इंग्लिशला थोडा हातभार लागेल आणि इंग्लिश लवकर इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. तर ह्या पहिल्या तर 4-5 इन्स्ट्रक्शन अगदी तुमच्यासाठीच मी बोललेली आहे की कीप ऑन रीडिंग, कीप ऑन लिसनिंग, कीप ऑन रायटिंग, कीप ऑन रिपीटिंग. येस, म्हणजे तुम्हाला रीडिंग करायचं आहे रोज, तुम्हाला वाचत राहायचं आहे, तुम्हाला लिहित राहायचे आहे सेंटेन्सेस, तुम्हाला रोज प्रोग्राम बघत राहायचा आहे. एकदा समाधान नाही झालं, नाही आठवला, पुन्हा पुन्हा पाहत राहा. तुम्हाला यूट्यूबवर लिंक मिळेल रोज. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन्स येत राहतील. जर तो प्रोग्राम तुम्हाला त्यावेळेला पाहणं शक्य नाही झालं तर तुम्ही ते नंतर पण यूट्यूबवर तो जेव्हा तुम्हाला हवा वेळ असेल तेव्हा तुम्ही ते पाहू शकता. तर तुम्ही कधी पण यूट्यूबवर जाऊन सिटी मैत्रीण किंवा गुड मॉर्निंग अकोला हा कार्यक्रम बघू शकता. आणि आपला जितक्या वेळ तुम्हाला हवा असेल तो रिपीट, 1 वेळा नाही समजला 2 वेळा पहा, 2 वेळा नाही समजला 3 वेळा पहा, रिपीट टेलिकास्ट करा त्याचे. कारण ते रिपीट तुम्ही पाहिल्यामुळे काय होणार आहे, ते सारखं सारखं तुमच्या मनावर बिंबवलं जाईल, आणि ते सारखं सारखं ऐकल्यामुळे पण तुमच्या ते लवकर आठवेल आणि लक्षात राहील. ओके, तर कीप ऑन रीडिंग बुक्स वाचत राहा. कीप ऑन प्रॅक्टिसिंग म्हणजे रोज सराव करत राहा. ओके, कीप ऑन ड्रॉइंग करत राहा. आता ह्या वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहे. कीप ऑन कुकिंग करत राहा. कीप ऑन क्लिनिंग स्वच्छ करत राहा. कीप ऑन टॉकिंग बोलत राहा. कीप ऑन ड्रायव्हिंग चालवत राहा. कीप ऑन ड्रायव्हिंग अ कार. त्याच्यानंतर आहे कीप ऑन जम्पिंग, तुम्ही जम्प करत राहा. कीप ऑन क्लाइम्बिंग वरती चढत राहा. कीप ऑन डुईंग युअर वर्क, तुमचं काम करत राहा. कीप ऑन रिस्पेक्टिंग, आदर करत राहा लोकांचा. कीप ऑन हेल्पिंग अदर्स, लोकांना मदत करत राहा. कीप ऑन रनिंग करत राहा. कीप ऑन एक्झरसाइज करत राहा. कीप ऑन ईटिंग, खात राहा. म्हणजे जो काही ॲक्शन वर्ड्स आहे बस त्याला कीप ऑन लावा आणि ING लावा वर्बला. सो यू विल गेट अ न्यू सेंटेन्स. आणि जर तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर खूप सारे ॲक्शन वर्ड्स जर पाहिजे असतील तर आपल्याकडे PDF मिळून जाईल. यू जस्ट नीड टू कॉन्टॅक्ट द चॅनल, आणि चॅनलला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे PDF मिळेल. आणि खूप सारे वर्ब्स असतील तर इनफायनाईट सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. कीप ऑन स्विमिंग करत राहा.
कीप ऑन रनिंग, धावत राहा. कीप ऑन प्रॅक्टिसिंग, प्रॅक्टिस करत राहा. कीप ऑन जम्पिंग, जम्प करत राहा. कीप ऑन स्टडिंग, अभ्यास करत राहा. कीप ऑन वॉचिंग आवर प्रोग्राम, आमचा प्रोग्राम बघत राहा. कीप ऑन रीडिंग न्यूजपेपर्स रीड करत राहा. कीप ऑन रायटिंग सेंटेन्सेस. ओके, तर मित्रांनो आपल्याला कन्स्ट्रक्शन काय शिकलो आपण? कीप ऑन प्लस वर्ब प्लस ING असं वापरायचं आहे आपल्याला. मग आता कीप ऑन रनिंग, धावत राहा. कीप ऑन प्रॅक्टिसिंग, प्रॅक्टिस करत राहा. कीप ऑन क्लाइम्बिंग, वरती चढत राहा. कीप ऑन टॉकिंग, बोलत राहा. कीप ऑन ड्रॉइंग, ड्रॉ करत राहा. कीप ऑन लाफिंग, हसत राहा. कीप ऑन टेकिंग केअर ऑफ युअर एल्डर्स, आणि तुमच्या मोठ्यांची काळजी घेत राहा. कीप ऑन टॉकिंग, बोलत राहा. कीप ऑन कुकिंग करत राहा. देन कीप ऑन वॉचिंग, बघत राहा. कीप ऑन ऑब्झर्व करणे आणि बघणे याच्यामध्ये फरक आहे. ऑब्झर्व करणे म्हणजे निरीक्षण करणे. जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा ते आपण खूप केअरफुली पाहतो, काहीतरी उद्देश असतो आपल्याला निरीक्षण करण्याचा. तर कीप ऑन आणि त्याच्यासमोर ING लावलं. कीप ऑन ऑब्झर्विंग. देन कीप ऑन स्टडिंग, अभ्यास करत राहा. कीप ऑन ट्रॅव्हलिंग, प्रवास करत राहा. कीप ऑन गोईंग, जात राहा, पुढे जात राहा. कीप ऑन गोईंग फॉरवर्ड म्हणजे पुढे जा. कीप ऑन डान्सिंग, नाचत राहा. कीप ऑन सिंगिंग, गात राहा. कीप ऑन लाफिंग, हसत राहा. कीप ऑन रायझिंग म्हणजे पुढे जात राहा किंवा मोठं होणे, राईज अप. ओके, पुढे जात राहणे. कीप ऑन रायझिंग. देन कीप ऑन स्विमिंग करत राहा, पोहत राहा. कीप ऑन मूविंग फॉरवर्ड, पुढे जात राहा. कीप ऑन वॉकिंग, चालत राहा. कीप ऑन ड्रिंकिंग वॉटर, पाणी पित राहा. टू स्टे हायड्रेटेड. येस, आताच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कीप ऑन टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ, स्वतःची काळजी घेत राहा. कीप ऑन ट्रॅकिंग युअर हेल्थ रेकॉर्ड्स, तुमची जी हेल्थ आहे त्याचे रेकॉर्ड्स ट्रॅक करत राहा. कसं आहे, काय आहे, चेकिंग कसं करत राहा. कीप ऑन वॉचिंग. कीप ऑन सेईंग, बोलत राहा, सांगत राहा. कीप ऑन गिविंग इन्स्ट्रक्शन्स, तुम्ही दुसऱ्यांना सांगत राहा. कीप ऑन गिविंग ॲडवाईस. कीप ऑन गिविंग म्हणजे देत राहा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खूप सारे इंग्लिश वर्ब्स घ्यायचे आहेत. त्याला कीप ऑन आणि वर्ब आणि त्याला ING लावायचं आहे. तर तुमच्या अशा इनफायनाईट सेंटेन्सेस तुम्हाला बनवता येणार आहेत. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर इंग्लिशचे वर्ब्स हवे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला नक्की आम्ही PDF प्रोव्हाइड करू. ओके, तर मित्रांनो आजपुरती एवढंच. आज आपण शिकलेलो आहोत कीप ऑन प्लस वर्ब प्लस ING, कोणती ॲक्शन करत राहा, याला कसं इंग्लिशमधून बोलायचं ते आपण शिकलेलो आहोत. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये एका नवीन कन्स्ट्रक्शनसोबत, नवीन वाक्यांसोबत आणि नवीन टॉपिक्ससोबत. तर टिल देन गुड बाय, बाय. सी यू टुमॉरो ॲट द सेम टाईम अँड टिल देन हॅव अ ग्रेट डे. नमस्कार. प्रेक्षकांनो, इंग्लिश स्पीकिंग या क्लासमधून आम्ही तुम्हाला इंग्रजी भाषा सोप्या पद्धतीने कशी तुम्हाला समजेल हे शिकवत आहोत. आता पुन्हा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेच भेटूया. झाला सूर्योदय, झाली पहाट. चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा, संगे RRC अन्नदात्याचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात.
ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं स्वागत. आता पाहूयात आज काय आहे लॉ अँड जस्टिस या कार्यक्रमात. जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC नेटवर्क प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या भागात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. प्रेक्षक हो, कुठल्याही गुन्ह्याविषयी, अत्याचाराविषयी, अन्यायाविषयी दाद मागायची म्हटलं तर त्याची पहिली पायरी असते त्या गुन्ह्याची नोंद, फिर्याद म्हणजे FIR. भारतीय दंडसंहितेच्या काही कलमान्वये फिर्याद व तपास याविषयी काही दिशानिर्देश दिलेले आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आपल्यासोबत उपस्थित आहेत अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश जाधव सर. सर, RRC नेटवर्कच्या वतीने मी आपले स्वागत करतो. तर आपण वळूयात आपल्या मूळ विषयाकडे. सर, मला असं विचारायचं आहे की गुन्ह्याची नोंद FIR म्हणजे नेमकं काय? ते भारतीय दंडसंहितेच्या कोणत्या कलमान्वये ही फिर्याद येते? वास्तविक पाहता फिर्याद, FIR हे जे शब्द आहेत हे आपल्या दैनंदिन जीवनामधले आपल्याच्या परिचित असलेले शब्द आहेत. परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये याविषयी कुतूहल आहे किंवा मग गैरसमज आहे. FIR म्हणजे काय? आपण TV वरही पाहतो, FIR सिरियल येते, आपण ते पाहतो. परंतु FIR जर कायदेशास्त्रामध्ये हे केलं असेल तर FIR पुरा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे जरी शब्द, FIR म्हणजे याचा लॉंग फॉर्म होते फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, हे शब्द कुठेही कायदेशास्त्रामध्ये लिहिलेले नसले तरी याचा अर्थ किंवा याचा अभिप्रेत असलेला अनुवाद CRPCच्या 154 सेक्शनमध्ये सांगितलेला आहे. CRPC म्हणजे काय? वास्तविक पाहता आपण या विषयामध्ये जेव्हा वळतो आणि जेव्हा आपण फिर्यादीविषयी बोलतो तेव्हा आपल्याला फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 काय आहे याच्याकडे जावं लागेल. कारण कायदेशास्त्रामध्ये मेजर ॲक्ट्स आहेत. मेजर ॲक्टमध्ये 3 प्रकारच्या मेजर ॲक्ट्स ह्या महत्त्वाच्या आहेत. इंडियन पिनल कोड, एव्हिडन्स ॲक्ट आणि द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड. IPC जे आहे, इंडियन पिनल कोड, फौजदारी प्रक्रिया संहिता जी आहे, दंडविधान, त्याच्यामध्ये 511 सेक्शन आहेत आणि 23 चॅप्टर आहेत. CRPCमध्ये 37 चॅप्टर आहेत. 484 त्याच्यामध्ये सेक्शन्स होते, पण 484 सेक्शन रिपील झाला त्याच्यामुळे सध्या त्याच्यामध्ये 483 सेक्शन आहेत आणि 37 चॅप्टर आणि 2 शेड्यूल आहेत. पहिल्या शेड्यूलमध्ये सज्ञेय, असज्ञेय, बेलेबल वगैरे याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि दुसरं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये फॉर्म्स दिलेले आहेत. बेल बॉन्ड कसा असा, बेल कंटिन्युएशनचा बॉम्ब कसा, सर्च वॉरंट असेल तो कसा, तर हे फॉर्म्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिले फर्स्ट लॉ कमिशन 1834मध्ये मॅकॉलिनचं आलं होतं. बरोबर. स्वतंत्र प्राप्तीनंतर 1955मध्ये सेतवाल साहेबांकडे लॉ कॉडिफाय करण्यासाठी, म्हणजे स्पेशली क्रिमिनल लॉज, दोज आर रिलेटेड टू, बिकॉज इंडिया इज व्हेरी कल्चरल कंट्री अँड देर आर मेनी रिलिजन्स इन इट. त्याच्यामुळं किंवा हे विविध धर्माचे कॉडिफाय करण्यासाठी तर ते 2 एक तर सबस्टॅन्शियल लॉ आणि प्रोसिजरल लॉ. सबस्टॅन्शियल लॉ म्हणजे इंडियन पिनल कोड, गुन्ह्याचं वर्णन, त्याच्यासाठी असलेली शिक्षा, त्याच्यामध्ये असलेले अनुवाद, त्याच्यासाठी असलेला कुठलं कोर्ट, सेशन ट्रायल वगैरे वगैरे, हे सगळं जे केलेलं आहे हे IPCमध्ये केलेलं आहे. आणि त्याचंच प्रोसिजर, ते चालवायची पद्धती, ते सगळे 37 चॅप्टरमध्ये हा विषय कव्हर केलेला आहे. तर सेतवाल साहेबांच्या चेअरमनशिपमध्ये सगळ्यात पहिलं लॉ कमिशन क्रिमिनल लॉविषयी 1955 साली हे केलं होतं. त्यांचा रिपोर्ट त्यांनी जवळपास 1969 साली दिला आणि तो 1973 साली त्यांनी सबमिट केला आणि तो
आचरणात आणला 1 एप्रिल 1974 रोजी. तर 1 एप्रिल 1974 पासून भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता ही आपण वापरात आणून राहिलेलो आहे. याच्यामध्ये जे 37 चॅप्टर मी आधी बोललो आपल्याला, तर त्या 37 चॅप्टरमध्ये 12वा चॅप्टर जो आहे तो आहे कंप्लेंट अँड पॉवर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तो जो 12वा चॅप्टर आहे त्या 12वा चॅप्टरमध्ये एकूण 26 सेक्शन्स आहेत. त्या 26 सेक्शन्समध्ये स्टार्टिंग फ्रॉम 154 जे आपल्याला प्रचलित आहे 154 ते 176 या 26 सेक्शनमध्ये पूर्ण फिर्याद आणि त्याचा तपास आणि त्याचा रिपोर्ट कसा सबमिट करायचा याचे पूर्ण वर्णन 26 चॅप्टरच्या 26 सेक्शन्समध्ये केलेलं आहे. त्यातला आता आपण जो प्रश्न विचारला की फिर्याद म्हणजे काय, तर फिर्यादचा जो आहे हा पुरा अर्थ आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला चॅप्टर 12 म्हणजे धडा 12चा 154 सेक्शन वाचावं लागेल. 154 मध्ये म्हटलेलं आहे की नाही, आपल्याला असं वाटते एक सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जातो, त्याला असं वाटतं की माझी फिर्याद आपण दिली, बरोबर, तो साधी फिर्याद देतो. पण त्यामध्ये काय आहे की आपण जर फिर्याद जर घेतली, सेक्शन 2 जे आहे CRPCचं त्याच्यामध्ये डेफिनेशन दिलेलं आहे 2A ते 2X पर्यंत ABCD असे हे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन दिलेले आहेत जे आपल्याला या ॲक्टमध्ये जे शब्द वापरलेले आहेत, जसं त्याच्यामध्ये बेलेबल ऑफेन्स 2A डेफिनेशन, कॉग्निजेबल केस 2B असे ते दिलेले आहेत. बरोबर. तर बेलेबल म्हणजे काय, नॉन बेलेबल म्हणजे काय, कॉग्निजेबल म्हणजे काय, नॉन कॉग्निजेबल म्हणजे काय, कंपाऊंडेबल म्हणजे काय, नॉन कंपाऊंडेबल, हे 3 गोष्टी आपल्याला पहिले समजून घ्याव्या लागतील. कारण ह्या 3 गोष्टी जेव्हा आपल्याला समजतील तेव्हा आपल्याला फिर्याद म्हणजे काय समजेल. बरोबर. तर आता बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्स काय, तर जर समजा तुरळक स्वरूपाचा गुन्हा असेल आणि या तुरळक स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला हे झालेलं आहे, तर ॲज ऑफ राईट तुम्ही बेल मागू शकता, ज्याच्यामध्ये क्वांटम ऑफ पनिशमेंट ज्याला शिक्षेची जी तरतूद आहे ती कमी आहे. आणि प्रथमदर्शनी ढोबळमानानं जर बोलायचं झालं तर जर समजा जो गुन्हा आहे त्याचं गांभीर्य कमी आहे, प्रथमदर्शनी तो सर्वसाधारण गुन्हा वाटतो, असा गुन्हा आपण बेलेबल म्हणा. आता हे सगळं कुठं दिलेलं आहे, शेड्यूल 1 जे मी बोललो, शेड्यूल 1 मध्ये कुठला गुन्हा, त्याच्यामध्ये शिक्षा किती, तो बेलेबल आहे की नाही, तो कॉग्निजेबल आहे की नाही, हे सगळं शेड्यूल 1 मध्ये दिलेलं आहे. आता कॉग्निजेबल म्हणजे काय, कॉग्निजेबल म्हणजे संज्ञेय, म्हणजे दखलपात्र ज्याला म्हणतो आपण. दखलपात्र गुन्हा असा आहे की ज्याची दखल प्रथमदर्शनी, कारण तो हे जे गुन्हे आहेत हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, हे शेड्यूल 1 मध्ये दिलेले आहेत. गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणजे कुठं, मारकाट आहे, रक्त आलेलं आहे, फिर्यादी जातो, त्याचं पायाला हाताला लागलेलं असते, त्याच्यानंतर एखादी महिला जाते, तिच्यावर अत्याचार झालेला असते, तर याचं गांभीर्य जे आहे याचं गांभीर्य पाहता क्षणी दिसते आणि त्याच्यामुळे हे काय दखलपात्र आहे. म्हणजे आपल्याला ढोबळमानानं जर समजून घ्यायचं असेल, कारण आपण आज जी चर्चा करत आहे हे जे आपले ऐकणारे प्रेक्षक आहेत ते सर्वसामान्य आहेत, दे आर निदर स्टुडंट ऑफ लॉ, दे आर गोइंग टू गिव्ह इन एक्झाम ऑफ लॉ. आपण काही परीक्षेच्या दृष्टीनं किंवा वकिलीच्या दृष्टीने तयारी करत नसून सर्वसामान्यांना आकलन होईल यासाठी आपण चर्चा करतो. अगदी बरोबर. तर गांभीर्य जे असेल एखाद्याचं आणि जे जर गंभीर प्रथमदर्शनी जसं वाटत असेल की त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद फार मोठी आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे पडसाद फार हे आहेत, त्यामध्ये सखोल तपास करणे गरजेचे आहे, त्याच्यामधला आरोपी ॲब्स्कॉन्ड होऊ शकतो, तर असे जे गुन्हे आहेत त्याला म्हणतात कॉग्निजेबल. कॉग्निजेबल ऑफेन्स आहे की नाही, तर कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये दिक्साक्षणी जो ठाणेदार आहे, ठाणेदार देखील डिफाईन केलेला आहे 2O सेक्शनमध्ये CRPC डेफिनेशन जी आहे. ठाणेदार काय असतो, ठाणेदाराला असं वाटतं की गंभीर आहे, तर तो जर समजा एखादा इसम आला, त्यांनी फिर्याद दिली, त्याच्या हातापायाला लागलेला आहे, त्याला मेडिकल एड फार सर्वप्रथम देणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा तो हे लिखापडी वगैरे करत बसला आणि परमिशन मागत बसला, तर त्याला काय करावं लागते, सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये कॉग्निजन्स घेऊन, त्याला काय म्हणतात कॉग्निजन्स घेणे, आणि कॉग्निजन्स घेऊन तो त्याच्यामध्ये तपास करू शकतो. अच्छा. जी फिर्याद आहे ही फिर्याद दोन रूप आहेत तिचे. एक फिर्याद अशी आहे जी तोंडी स्वरूपामध्ये देता येते, ज्याला काय म्हणतात ओरल रिपोर्ट. ओरल रिपोर्टमध्ये त्यांनी सांगायचं, तिथले जो अंमलदार आहे अथवा याचा ठाणेदाराचा रायटर आहे त्यांनी लिहून घ्यायचं. पुरा रिपोर्ट झाल्यानंतर त्यांनी म्हणायचं की बा तुम्हाला हे सांगितलेलं हे सगळं बरोबर आहे, ते वाचून दाखवायचं आणि त्याच्यानंतर त्याची खाली सही घ्यायची. हा आहे फॉर्मॅट. आणि जर तुम्ही लिहून आणलेलं असेल तर मग त्याच्यावर सही झालेली असते. म्हणजे असं तुम्ही 2 स्वरूपामध्ये तुम्ही फिर्याद देऊ शकता. बरोबर. आता ही जी फिर्याद आहे ही सुटसुटीत असावी, त्याचे पण हे आहेत. फिर्याद जी आहे ती सुटसुटीत असावी आणि ज्याच्यामध्ये आपल्याला समोरच्याविषयी जे आरोप करायचे आहेत त्या आरोपाविषयी वर्णन असावं, त्याचं नाव असावं, कुठलीही म्हणजे थोडीशी कन्फ्युजिंगवालं फिर्याद नसावी.
फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे काय? बरोबर. कोडिफाईड लॉ जेव्हा झाला, जेव्हा क्रिमिनल कोडिफाईड लॉ आपण केला, तेव्हा सबस्टेन्शियल आणि प्रोसिजरल लॉ जो आहे, कारण त्याच्या नावातच पहा, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड, प्रोसिजरल लॉ आहे. ही कायदे पद्धती ज्या पद्धतीनं फौजदारी खटले चालायची त्याची जी पद्धत हे आहे ती 37 चॅप्टरमध्ये जी कव्हर केलेली आहे. आता जेव्हा ही फौजदारी केली तेव्हा 3 मुख्य लक्ष ठेवले होते. एक म्हणजे फेअर ट्रायल म्हणजे आरोपी जो असतो त्याला सुरुवातीपासून आरोपी म्हणून ट्रीट नाही करता येत, त्याला संधी दिली गेली पाहिजे, त्याच्या बचावाची त्याला सांगण्याला हे दिलं पाहिजे, त्याला बचावाची संधी आहे, त्याच्यानंतर त्याला असिस्टन्स, त्याला 304 मध्ये इव्हन कायद्याची असिस्टन्स, हे असं सगळं दिलं गेलं पाहिजे. आणि स्पीडी ट्रायल, सेकंड जो ॲस्पेक्ट होता तो स्पीडी ट्रायल होता. हे जे आरोपीच्या विरुद्ध जो खटला चालतो तो लवकरात लवकर चालायला पाहिजे. तिसरा जो ॲस्पेक्ट होता त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये हा सुसूडीत असला पाहिजे, सर्वसामान्यांना समजण्यायोग्य असला पाहिजे, कन्फ्युजन नसावं. म्हणजे जेव्हा हा कायदा झाला तेव्हा 3 ह्या मुख्य गोष्टी लक्षात ठेवण्यात आला. आणि ही जी प्रोसिजर आहे 37 चॅप्टरमध्ये स्टार्टिंग फ्रॉम 1 to 37 की याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नसावं. आणि या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप प्रोसिजरल सेशन चालायची तर पद्धती कशी असायची, न्यायालय कसे गठीत करायचे, त्याच्यानंतर समन्स केस, वॉरंट केस, JMFC कोर्ट्स कसे आहे, त्याच्यासमोर कुठला हे चालायचा, कॉग्निजेबल केसेसचे हे, त्यानंतर ट्रायबल बाय JMFC जे मॅटर्स आहेत ते कुठं चालतील, त्याची प्रोसिजर काय असणार, कंप्लेंट केस जर केली तर कंप्लेंट केस कोणत्या याच्यामध्ये होते, कंप्लेंट केस तयार केल्यानंतर त्याची पद्धत, ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये कव्हर केलेल्या आहेत. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की आपल्या दिलेल्या फिर्यादीवर कारवाई होत नाही आहे, त्याची दखल घेतली जात नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने काय करावं? एकदम फार महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. कारण बऱ्याच वेळी असे होते की बरेच सर्वसामान्य जे कॉमन लोक आहेत हे फिर्याद घेऊन जातात. आता फिर्याद देताना पोलीस स्टेशनमध्ये त्यांची अशी कारवाई असते की पोलिसांनी लगेच त्याच्यावर कारवाई करावी, आरोपीला पकडावं वगैरे. अगदी बरोबर. पण आपण जर ढोबळमानानं 154 वाचला तर 154 या सेक्शनमध्ये 3 प्रमुख घटक आहेत. पहिला प्रमुख घटक हा आहे की जे सज्ञेय गुन्हे आहेत, कॉग्निजेबल केसेसमध्ये पोलिसांनी फिर्याद दाखल करून त्याच्यामध्ये तपास सुरू करायचा. तपासाचे विविध पैलू आहे, कारण 154 मध्ये जो तपास आलेला आहे तो 156चा पहिलं जे सेक्शन आहे त्याच्यानुसार त्याची प्रोसिजर दिली आहे. त्याचा जो सेकंड ॲस्पेक्ट आहे की जेव्हा, कारण हा विश्वासार्हतेचा प्रश्न आहे, जेव्हा फिर्यादी फिर्याद देतो आणि फिर्याद दिल्यानंतर त्याला सगळ्यात पहिले त्याची एक कॉपी विदाऊट एनी कॉस्ट, म्हणजे गव्हर्नमेंटच्या खर्चानं त्याला पुरवायला पाहिजे. प्रोसिजर अशी आहे की तुम्ही जेव्हा फिर्याद देता तेव्हा त्याला आपण ढोबळमानानं नक्कल खबरी म्हणतो, पण ते स्टेट वाईज स्टेटचे जे पोलीस आहेत त्यांनी तयार केलेली असते, ती एक डायरी असते. त्याच्यामुळं ही जी फिर्याद आहे त्याचं 3 ठिकाणी त्याचं रायटिंग होते, नोंद होते. हां, ज्याला आपण नक्कल जबानी म्हणतो आमच्या याच्या कायद्याच्या भाषेत नक्कल जबानीमध्ये म्हणतात. त्याच्यामध्ये 3 ठिकाणी त्याच्या सह्या वगैरे घेतल्या जातात, कार्बन वगैरे टाकून 3 हे म्हणतात. त्याची सगळ्यात पहिली एक काय आहे की कॉपी फिर्यादीला देऊन द्यायची, जेणेकरून त्याची जी फिर्याद आहे ती त्याला माहीत असते काय दिलेली आहे, त्याच्यामध्ये कुठलाही खोडातोड न हो, त्याच्यामध्ये ती जशी तशीच राहावी, त्याच्यामध्ये कुठलेही बदल न हो, कारण ही त्याच्याकडे असते. त्यामुळे ती फर्स्ट इन्फॉर्मेशन बदलल्या गेलं नाही, कारण फर्स्ट इन्फॉर्मेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट अँड होल केस इज बेस्ड ऑन दॅट. आरोपीच्या वतीने जे वकील लोक काम करतात तेही FIRच्या अभ्यास करूनच काम करतात. तपासही पुरा FIRच्या वरच्यावर होतो, कारण फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नावातच सगळं काय आलं आहे, दिलेली पहिली खबर. ती जी खबर आहे त्याच्यामध्ये सह्या देऊन त्याला फ्री ऑफ कॉस्ट दिली, हे झालं सेकंड. आणि थर्ड जो ॲस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये काय होते की बरेच जण पोलीस स्टेशनला जातात, ते पोलीस स्टेशन पाहते त्यांच्या याच्यामध्ये सज्ञ गुन्हा नसते, किंवा मग कधी कधी पोलीस स्टेशनला असं वाटतं की हॅबिच्युअल आहे किंवा त्यांना तथ्य वाटत नाही, अशा वेळी ते काही करत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जर एखादा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्याला असं वाटलं की त्याच्या फिर्यादीमध्ये सत्य असूनसुद्धा पोलीस अधिकारी काही करत नाही, तर याच सेक्शनचा 154(3) ज्याला म्हणतात कंप्लेंट टू सुपिरियर ऑफिसर, सुपिरियर ऑफिसरला कंप्लेंट करणे, इधर बाय आता म्हणजे आता आपण ठाणेदाराकडे गेलो तर ठाणेदाराचं जे वरचं ऑफिसर आहे ते SP, तर यांच्याकडे त्यांनी बाय पोस्ट कंप्लेंट पाठवावी, नाही तर तिथं आवक जावक विभाग आहे त्याच्यामध्ये देखील पाठवावी. आणि ही जी फिर्याद आहे याच्याविषयी 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ UPची एक लँडमार्क जजमेंट आहे,
तर त्याच्यामध्ये कशीही फिर्याद घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर काय प्रोसिजर केली पाहिजे. कारण मग SP ऑफिसनी काय करावं, त्यानंतर एक तर त्याचा हे कॉल करावा, फिर्यादीला न्याय द्यावा, आणि जर समजा तसं नाही झालं तर त्याच्या इक्वल जो आहे जे याच क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 36 सेक्शनमध्ये दिलेलं आहे की ऑफिसर बदलून द्या जर त्यांना तथ्य वाटलं तर. अच्छा. म्हणजे ज्या व्यक्तीला समाधान वाटलं नाही त्याला असं वाटलं की बा कुठंतरी पोलीस स्टेशन, कारण असं जनरली होते बऱ्याच ठिकाणी असं होते की लोक एकदम जातात आणि मग नंतर त्यांना असं वाटतं की माझ्यासोबत न्याय होऊन नाही राहिला, माझ्या फिर्यादीला गांभीर्यानं कोणी घेतच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी SP कडे कंप्लेंट करावी. SP कडे कंप्लेंट केल्यानंतरही जर काही नाही झालं तर 190मध्ये तो आता पुढचा भाग आहे, तो CRPC 190 प्रमाणे तो कोर्टामध्ये दाद मागू शकतो. हे आपण आता येणारे पुढचे जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये आपण बोलूच की बा ते कंप्लेंट कशी आहे ते 190 सेक्शनमध्ये आहे. पण तुर्तास ज्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमधून समाधानकारक कारवाई झाल्याचं वाटत नाही, त्याला असं वाटते की बा इथं आपल्याला न्याय मिळालेला नाही, त्यानं 154(3) म्हणजे त्या सेक्शनचा सबपार्ट 3 प्रमाणे SP साहेबांकडे 30 कंप्लेंट करून घे, जेणेकरून SP साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालून तत्सम तो जो ठाणेदार वगैरे आहे त्याकडे एक्सप्रेशन कॉल करतील. अगदी बरोबर, छान माहिती दिलीत सर तुम्ही. घ्या कायद्याचं ज्ञान व्हा सज्ञान. रिपोर्ट दिल्यानंतर FIR दिल्यानंतर त्याची एक कॉपी आपल्यालाही दिली जाते. लक्षात ठेवा, ती कॉपी घेणं हा आपला अधिकार आहे. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आपल्याला की एखाद्या व्यक्तीविरुद्ध कधीकधी असं होतं की खोटी तक्रार दिली जाते, खोटा FIR दाखल केला जातो. अशा परिस्थितीत मग त्या व्यक्तीने काय करावं? असे बरेच आहेत उदाहरण. कारण काय आहे की कुठलाही तपास, आता तपास म्हणजे काय आपण एक थोडक्यात तपास म्हणजे सत्याचा शोध. बरोबर. एखाद्या सत्याच्या शोधासाठी केलेला जोही कारवाई आहे त्याला आपण तपास म्हणू शकतो, जर एका वाक्यात आणि समजण्यासारखं आपण त्याची व्याख्या केली तर जर एखादा व्यक्ती जातो आणि एखाद्याला माहीत पडते की बा माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दिलेली आहे, तर त्याला सगळ्यात पहिले, कारण जर कॉग्निजेबल स्वरूपाची तक्रार असेल तर त्याला, आता आपण जे जमानतचे सेक्शन आहेत त्याच्याकडे चाललो, 438मध्ये तो जमानत मागू शकतो. त्याच्यानंतर जमानत मागितल्यानंतर, कारण काय की आपल्या कायदेशास्त्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या आरोपीच्या विरुद्ध, कारण सगळेच जण आरोप केल्यानंतर सगळ्याच जणांना शिक्षा होते अशातला काही भाग नाही. जर आपण ॲक्विटल रेशो पाहिला तर मोर दॅन 50% हा ॲक्विटल रेशो आहे. आणि आपल्या सध्याचे भारताची जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे त्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये IO किंवा फिर्यादी यांना प्रतिउत्तर केलं जात नाही किंवा तुम्ही खोटी फिर्याद दिली. हे जर जगाच्या नकाशावर तुम्ही पाहिलं तर पोलंड एक असं राज्य आहे, त्या पोलंडमध्ये जर एखादा व्यक्ती किंवा एखादा आरोपी निर्दोष सुटला तर त्या तपास अधिकाऱ्यावर शोकास जाते की खोटा तपास कसा केला. त्याच्यामुळे तिथला क्राईम रेशो फार कमी आहे. आता आपण विषय निघाला म्हणून सांगतो की बरेच असे खटले असतात की ज्याच्यामध्ये आरोपी सुटून जातात पण नंतर ते तिथंच थांबतं. मग जो गुन्हा झाला तो कसा झाला, काय हवेतून शस्त्र आले काय, तर कोण होतं, कारण काय होते कायद्याप्रमाणेमध्ये जर समजा ते कायद्याचं महत्त्व टिकलं नाही किंवा मग तिथं जे साक्षीदार असतात ते जर व्यवस्थित हे नाही झाले तर तो व्यक्ती किंवा तो आरोपी सुटतो. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की तलवार हवेतून आल्या का बा, रक्त असं पडलं का. तर ह्या गोष्टीविषयी सध्या तरी आपण उत्तर देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. आणि म्हणून तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की बा ज्याच्यावर खोटा आरोप होते त्यांनी काय करावं, तर त्याच्याजवळ 2 गोष्टी आहेत की त्यांनी सगळ्यात पहिले 438मध्ये स्वतःची बेल, म्हणजे त्याला अटकपूर्व जामीन म्हणतात, अँटिसिपेटरी बेल, त्याच्यासाठी अर्ज करावा जेणेकरून तो त्याचं निर्दोषत्व सिद्ध करू शकेल. आणि जर त्यात अटक झाली तर बेल करावी त्यांनी. आणि जर त्याला जास्तच वाटलं तर 182 खाली वगैरे तो रिपोर्ट परत कंप्लेंट करू शकतो. तसं पाहिलं तर कायद्याच्या दृष्टीने जे लोक ॲक्विटल होतात त्यांना मॅलिशियस प्रॉसिक्युशन करायचा अधिकार आहे. परंतु ढोबळमानानं काय होते की जो आरोपी सुटतो तो म्हणते बरं झालं बा सुटलो आणि मी कधीच मॅलिशियस प्रॉसिक्युशन करत नाही. त्याच्यामुळं मॅलिशियस प्रॉसिक्युशन ही जी प्रोसिजर आहे ही पण बऱ्याच आपल्या लोकांना माहीत नाही. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की फिर्यादीमध्ये न्यायाधीश निर्देश देऊ शकतात का? बरोबर. आपण जे विचारलं सध्या ते आपण आता 156 जो सेक्शन आहे त्याच्यात 3 सेक्शनविषयी विचारलं. कारण आपण सध्या मी त्याच्या आधी
एक 155 जे सेक्शन आहे ते कव्हर करून घेतो, म्हणजे आपण त्याच्याकडे वाटचाल करू. चालेल चालेल. जेव्हा एखादी फिर्याद दिल्या जाते आणि तिथल्या तपास अधिकाऱ्याला असं वाटते की बा या फिर्यादीमध्ये कॉग्निजेबल म्हणजे असज्ञ प्रकारचा गुन्हा आहे, कॉग्निजेबल नाही आहे, नॉन कॉग्निजेबल ज्याला म्हणतात, सेक्शन 2 याच्यामध्ये हा गुन्हा काय आहे हे त्याची तपशील दिलेला आहे, ज्याचं स्वरूप गंभीर स्वरूपाचं नाही आहे, ज्याच्यामध्ये तपास करण्याचे पॉवर्स त्याला नाही आहेत, तर त्यांनी सगळ्यात पहिले काय करायचं, तिथे NCR, जसं इकडे आपण 154ला FIR म्हणतो की नाही, बरोबर, तसं आजकाल 155ला NCR म्हणतात, म्हणजे नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट. नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट याची कॉपी असते. त्यांनी थोडक्यामध्ये त्या समोरचा जो व्यक्ती आहे त्याची फिर्याद त्यात लिहून घ्यायची, ते सगळं लिहून घेतल्यावर त्याची सही घ्यायची आणि त्याला निर्देश द्यायचे की मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर जा, न्यायालयासमोर जा, तिथं तुम्ही दाद मागा. हे झालं 155(1). 155चे 4 मेन घटक आहेत. 4 मेन घटक कोणते? एक पहिला हा घटक आहे की जेव्हा ठाणे अंमलदाराला किंवा तिथल्या ठाणेदाराला किंवा तिथल्या रायटरला अशी फिर्याद प्राप्त होते, त्यांनी 155 नुसार रिसीट द्यायची. त्या रिसीटमध्ये त्यांनी सांगायचं की बा तुम्ही मॅजिस्ट्रेटसमोर, त्या रिसीटच दिली असते की तुम्ही मॅजिस्ट्रेटसमोर, कारण त्या अशा गुन्ह्यामध्ये तपास करायचे अधिकार आम्हाला नाही, हे त्या रिसीटमध्येच सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही न्यायाधीश साहेबासमोर दाद मागावी. 155(2) म्हणते की कुठल्याही नॉन कंपाऊंडेबल केसमध्ये ठाणेदारांनी तपास करू नये, हे म्हणते 155(2). 155(3) जे आहे, 155(3) म्हणते की जेव्हा समोरचा व्यक्ती त्यांनी घेतली ती NCR आणि जर तो न्यायालयात गेला आणि न्यायालयाकडून त्यांनी युक्तिवाद करून त्याचे अर्ज लावून जर समजा न्यायालयाचा आदेश आणला, तर तो जो गुन्ह्याचा तपास आहे, रेग्युलर गुन्ह्याचा तपास जसा करतात तसा तपास करण्याचे अधिकार पोलीस ऑफिसरला आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा विदाऊट वॉरंट ते अरेस्ट करू शकत नाही. त्याच्यामुळे ते त्या ऑर्डरमध्ये असायला पाहिजे की अरेस्ट करायचं की नाही, म्हणजे वॉरंटविषयी जे आहे त्याच्यामध्ये विस्तृत असलं त्याशिवाय त्याला अटक करता येत नाही. आणि त्याचा चौथा जो पार्ट आहे की जेव्हा NCRमध्ये तो माणूस, व्यक्ती, पीडित व्यक्ती किंवा जो फिर्यादी आहे तो कोर्टामध्ये जातो. कोर्टामध्ये गेल्यानंतर जर त्यातला एक गुन्हा हा कॉग्निजेबल असेल आणि बाकीचे नॉन कॉग्निजेबल असतील, तर ठाणेदाराला असं म्हणता येणार नाही की हा कॉग्निजेबल बाकीचे करत नाही, तर त्याला पूर्ण गुन्ह्याला कॉग्निजेबलचं स्वरूप देऊन ज्याप्रमाणे कॉग्निजेबलमध्ये तपास करतात त्याप्रमाणे त्याला तपास करावा लागेल. हे 4 मूळ घटक आहेत 155चे. बेसिकली काय आहे की 154, 155 हे शेजारी सेक्शन आहे, पण 154 सांगते कॉग्निजेबल केसेसविषयी, गंभीर स्वरूपाच्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये, बेलेबल नॉन बेलेबल हा भाग निर्णय. 155 जे आहे तर ज्याच्यामध्ये टॉर्टियस ॲक्ट वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत की ज्या, आता कसं होते की एखादा माणूस जाते आणि तो सांगते की बा यांनी मला चापट मारली, यांनी मला धक्का दिला, क्रिमिनल फोर्स केला. ह्या 2-3 गोष्टी कशा येतात, ही आहे इंजुरी, चापट मारली 323 येते, धक्का दिला 350, 351 येते, टॉर्टियस ॲक्ट येते, याच्यामध्ये शिक्षा कमी आहे, त्याच्यानंतर हे नॉन कॉग्निजेबल पण आहेत. तर अशा वेळी याची कंप्लेंट NCRची पावती घेऊन त्याला प्रायव्हेट कंप्लेंट केस दाखल करावी लागते. इट इज ॲज गुड ॲज कंप्लेंट फाईल अंडर सेक्शन 190. त्याची प्रोसिजर कॉल केल्यानंतर जर ठाणेदाराला आदेश मिळत असतील तर त्याने तपास करावा. आता आपण जे मला प्रश्न विचारला होता की बा जर एखादी फिर्याद घेतली नाही तर न्यायाधीश हे करू शकते का, तर आपण डायरेक्ट गेलो 156मध्ये. 156चे ढोबळ म्हणून 3 पार्ट होतात. 3 पार्ट पहिला असा होता की जेव्हा एखाद्या ठाणेदाराला कॉग्निजेबल ऑफेन्सची फिर्याद प्राप्त होते तेव्हा त्यांनी सरळ ही कॅन स्टार्ट इन्व्हेस्टिगेटिंग द मॅटर. ही नीड नॉट रिक्वायर एनी परमिशन ऑर एनी परमिशन ऑफ वॉरंट फ्रॉम दी सुपिरियर ऑफिसर ऑर मॅजिस्ट्रेट. त्यांनी काय करायचं, ती फिर्याद आल्याबरोबर तपास सुरू करून टाकायचा. विदाऊट वॉरंट ही कॅन अरेस्ट. तो समोरच्याला अरेस्ट करू शकतो, तपास घेऊ शकतो, पंचनामा, स्टेटमेंट, इन्व्हेस्टिगेशन, हे 156(1) सांगितलेलं आहे. अच्छा. 156(1) त्याची जी म्हणजे 154 नुसार आलेली जी फिर्याद आहे ती कशी करायची हे 156(1) सांगितलेली आहे. 156(2) जी आहे ही तपास करताना त्याच्या डोक्यात काय होतं, म्हणजे याचा जो आपण जर हे केलं तर याचा डायरेक्ट हे लागतं 125ची जी हे प्रोसिजर आहे की त्याला विचारता येणार नाही आपल्याला की बा कुठून काय कधी कधी काय होते, खबरीचे इन्फॉर्मेशन असतात, हे असतात, तर त्याला एकदम जाब विचारता येणार नाही आपल्याला, अनलेस देर इज स्ट्रॉंगेस्ट ॲम्बिग्युटी
असेल त्याच्यामध्ये की फारच संशय येण्यालायक गोष्ट आहे तरच विचारू शकतो. आणि आता आपण तुम्ही जे म्हटलं, कारण 156(3) काय होते माहीत आहे का? जनरली 156(3) फार प्रचलित आहे. मला बरेच जण येतात, साहेब, म्हणजे त्यांना हे माहीत नसते, साहेब तुम्ही मला 156(3) करून द्या म्हणतात. मग मला असं वाटतं की 156(3) कुठून ऐकलं, तर त्यांनी कुठून तरी ऐकलेलं असते की बुवा अमुक अमुकनी 156(3) केलं आणि केलं. ते 156(3) असं आहे. 156(3) जेव्हा आपण एखादा व्यक्ती फिर्याद देतो, फिर्याद दिल्यानंतर ते जनरली काय होतं की तो अनसॅटिस्फाईड असतो. ठाणेदार म्हणतो ठीक आहे तुझी कंप्लेंट लिहून घेतली, तो NCR त्याला 155 प्रमाणे पावती देतो, नाही तर म्हणतो उद्या या परवा या वगैरे वगैरे. तर तेव्हा तो वकिलाला भेटतो. ॲक्च्युअलमध्ये 156(3) जरी करायचं असेल तर आता गाईडलाईन्स आहे. त्याला 154(3) जे मी मग एक 10 मिनिटं आधी बोलताना बोललो, तर SP ला कंप्लेंट करणे अनिवार्य आहे. समोरच्या व्यक्तीने SP ची कंप्लेंट, त्याच्याजवळ असलेले पुरावे, त्याची असलेली ती फिर्याद बनवायची. FIR तर त्यांनी दिलाच असतो जो त्यांनी घेतलेला नसतो अथवा त्याचा कॉग्निजन्स घेतलेला नसतो. आणि SP कडे जी फॉरवर्ड दिली, आता कधी कधी काय होते की 154(3) मध्ये आपण SP साहेबांना फिर्याद देतो तर तिथून त्याचं काम होऊन जाते. SP साहेब ठाणेदाराला सांगतात की याच्यामध्ये तपास करा वगैरे. जर आता काय ढोबळ मानून प्रथमदर्शनीच दिसते, बरोबर, याच्यामध्ये किती तथ्य आहे किती नाही वगैरे, याच्यामध्ये कोणती हे नाही आहे. तर अशा फिर्यादीमध्ये त्यांनी जर 190 CRPC नुसार CJM मुख्य दंडाधिकारी साहेबासमोर जर ती फिर्याद केली आणि त्याच्यामध्ये जर साहेबांना सांगितलं, ते कागदपत्राच्या आधारे, तुमच्या मेडिकलच्या आधारे, तुमचे इतर डॉक्युमेंट्स, ज्याला प्रूफ डॉक्युमेंट्स, पुराव्याच्या आधारे, प्रूफ डॉक्युमेंट्स आपण म्हणतो, या डॉक्युमेंटच्या आधारे जर त्यांनी साहेबांना सांगितलं की बा याच्यामध्ये तपास होणे गरजेचे आहे, त्यावेळी साहेबांना जर असं वाटलं तर ते 156(3) नुसार त्यांना गुन्हा दाखल करायचे आदेश देऊ शकतात. आणि असा जर आदेश आला तर ठाणेदाराला गुन्हा दाखल करावाच लागतो. याला म्हणतात 156(3). त्यामुळे जे व्यक्ती ठाणेदारांकडे फिर्याद दिल्यानंतर समाधानी नसतात, ते अशा वेळी त्यांच्या वकिलांच्या मार्फत 156(3) डायरेक्शन घेऊन परत ते कॉग्निजेबल केसेसमध्ये, किंवा कारण 156(3) जी आहे ती परत कॉग्निजेबल केसेसची हे आहे, कारण वकिलाला हे सिद्ध करावं लागेल की 156(3) जर त्याला निर्देश पाहिजे असतील तर संज्ञेय स्वरूपाचा, कॉग्निजेबल स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे, ज्याच्याकडे ठाणेदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला निर्देश द्या आणि आमच्यावर झालेला जो अन्याय आहे त्याला दूर करा. तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालय डायरेक्शन देते आणि त्यालाच आपण 156(3) डायरेक्शन म्हणतो. हे सदर पुन्हा उर्वरित पुढच्या भागात बघूयात आपण. दर्शकांनो, आत्ताच आम्ही तुम्हाला लॉ अँड जस्टिस या कार्यक्रमात कायद्याची माहिती सांगितली. आता तुमच्याकरिता एक खुश खबर आहे. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला आणि सिटी मैत्रीण या कार्यक्रमात सामान्य नागरिकांना टीव्हीवर झळकण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी RRCच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा. हेल्पलाईन नंबर आहे 84842135 हा आहे. तसेच अकोलेकरांनो, आमच्या सर्व सोशल मीडियाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तोवर नमस्कार.